आज नवीन चेहरा जो आहे तो बैलगाडा शर्यत क्षेत्रामधील एक रायबा आणि रॉकी फॅन्स उसाटणे यांचा रायबा आणि बदलापूरकरांचा शंभू. काय गाडी पळाली, काय गाडी मधनं होती, त्याच्यामुळे थोडासा गाडीला फायदा झाला आणि गाड्या टॉपच्या दोन गाड्या लखन घोट सर्जा, बकासूर दादा सर्जा या गाडी मागेच राहिल्या. परंतु या गाड्यांचा इतिहास बघायचं आणि मग कालवा करायचा. प्रेक्षकांनो, खूप आनंद आहे, प्रत्येकाला आनंद आहे, परंतु या दोघांचा, या दोन्ही गाड्यांचा इतिहास बघा आणि मग हुरळून जावा. आणि आज या जोडीनं दाखवून दिलं आहे सबंध महाराष्ट्राला, या रायबा आणि बदलापूरकरांच्या शंभूने, की हे मैदान जे आहे ते मैदान आज त्यांनी खरंच डोळ्याचं पारणंच फेडलं म्हणावं लागेल. सबंध महाराष्ट्र खुश झाला. एक नवीन चेहरा जो आहे तो बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये थारचा मानकरी जो आहे तो बघायला मिळाला. आज 2 नंबरचा मानकरी या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये खूप मोठं नाव असं हे विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांची नवीन खरेदी हरण्या आणि त्याच्यासोबत चिक्या पळाला. काय गाडी पळाली, काय गाडीनं स्पीड पकडलं, वाटत नव्हतं ही गाडी कुणाच्या आध्यात्नामध्यात. यासुद्धा गाडीनं 2 नंबरची गाडी घेऊन गेलेली आहे. कॉंग्रॅच्युलेशन्स नाना, कॉंग्रॅच्युलेशन अजय शेठ, कॉंग्रॅच्युलेशन. सगळ्या जेवढ्या फायनलला गाड्या पळाल्या त्यांच्या, आता शेवटी आपण म्हणू शकत नाही आहे की गाड्या पब्लिकला लागल्या, प्रेक्षक आतमध्ये होतं, काही चुकी नव्हती, कुणाचीच काही चुकी नव्हती, बरोबर होत्या सगळ्या गाड्या ज्या आहेत. परंतु प्रेक्षकांचा जो कालवा होता तो कालवाच सगळ्या महाराष्ट्राला ऐकू येत होता. आणि त्या फाटीवरून, प्रेक्षकांच्या फाटीवरून मला वाटतंय की सकाळी 1-2-3 गाड्या लागलेल्या होत्या, परंतु नंतरनं काय 1 नंबर फाटीवरून गाडी काय लागलेली होती मला काय दिसली नाही. जरा दिसली असेल तर थोडीशी कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. सुंदर अशी गाडी पळाली. रैनासुद्धा चांगला पळाला. किरणप्पा कालगावकरांचा, उत्तम शेटगावळे यांचा रैना, तो त्यानेसुद्धा एक चांगली लढत दिली आणि आज लढतीमध्ये चांगला तो फायनलला राहिला. अजय शेट यांचा, कारुंडेकरांचा चिक्या हा सुद्धा एक चांगला नंदी आहे आणि तो सुद्धा आज फायनलमध्ये राहिला. सुंदर अशी गाडी जी आहे त्याचीसुद्धा पळाली. तसेच स्वर्गीय पंढरशेठ पडके, दादा सरकार यांचा रोमन दादा हा सुद्धा एक चांगलाच नंदी पळाला. त्याच्यासोबत भिवंडीकरांचा भवानी हा सुद्धा एक चांगलाच पळाला. तसेच या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये पुसेगावचा 1 नंबरचा मान पटकवलेला असा हा आगा शिवनगरकरांचा लक्ष पळाला, येडा लक्ष, आणि त्या लक्षासोबत पळाला 92 लाखाची मोठी खरेदी मल्हार 11 समाजसेवक संतोष तोडकर ठाणे वेटावा यांची. काय गाड्या पळाल्या. बाकीची काय नावे राहिली असतील तर त्याच्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो मी, परंतु काय डोळ्याचं पारणं फेडलं. शनी शिंगणापूरकरांचा चित्रा होता का नव्हता काय माहीत नाही, थोडंसं मला जरा कमेंट्स बॉक्समध्ये सांगा. वाह, डोळ्याचं पारणं फेडलं. सुंदर अशा गाड्या पळाल्या. आज मैदान छानरित्या पार पडलं. कुणावरती काही अन्याय झालेला नाही आहे. आणि एका गाडीवरती जरा सेमीचा चाललेला थोडासा कालावा, परंतु निर्णय जो आहे तो कमिटीने चांगला घेतला आणि निर्णयच असतो. आणि आज नवीन चेहरा जो आहे तो थारचा मैदानामध्ये रायबा आणि शंभू या जोडीचं कौतुक करावं एवढं कमी आहे. आणि आज मथुर जरी हरड असेल तरी त्याचा इतिहास खूप मोठा आहे. असो, बकासूर आज सगळ्या महाराष्ट्राला दाखवून दिलं आहे त्यानं की मुंबईचा बेताज बादशाहसुद्धा आहे तो. आणि चांगलं स्पीड लागलं होतं, परंतु शेवटी नशीब असतं. असो, 5 नंबर झाला बकासूरचा, 5 किंवा 6 नंबर असू द्या, शेवटी गुलाल महत्त्वाचा. किती का नंबर होईना. मामांची मुलाखत ज्यावेळेस झाली त्यावेळेस त्यांनी सांगितलं, आम्ही गुलालासाठी आलेलो आहे, आम्ही थारसाठी नाही आलेलो. अशा 50 थार घेऊ शकतात ते सुद्धा, असे 50 थार लखनचे मालकसुद्धा घेऊ शकतात. परंतु आज महत्त्वाचा जो आहे तो गुलाल होता आणि गुलालच असतो. खूप साऱ्या शुभेच्छा सगळ्या बैलगाड्या मालकांना. त्यांनी आज चांगल्या प्रकारे त्यांची आज नंदी पळाले आणि खरंच आज कौतुक करतो आहे मी. लखन आणि घोटसार्जाचं गाडी पब्लिकनं लागली तरी चांगली पळाली. शेवटी खेळ असतो, खेळामध्ये हार आणि जीत होत राहते. आज सगळ्या महाराष्ट्राचं कौतुक करतो आहे, सगळ्या महाराष्ट्रातल्या महिलांचं कौतुक करतो आहे की त्यांनीसुद्धा आज मुंबईमध्ये हजेरी लावली. आमच्या सातारा जिल्ह्यातील असतील, सांगली जिल्ह्यात असतील, पुणे जिल्ह्यात असतील, सर्वच नंदी चांगले पळाले आणि चांगला नंबर जो आहे तो मिळवला. विठ्ठल नाना हे नाव लक्षात ठेवा. 2 नंबरचा मानकरी पटकवलेला जोडी आहे आणि सबंध महाराष्ट्राने बघितलं कशा पद्धतीने ही सुद्धा जोडी पळाली. आणि खरंच नाना, पुन्हा एकदा तुम्हाला धन्यवाद देतो की चांगली गाडी पळली. आज तुम्ही गाडीच घेऊन गेला आणि अशीच कामगिरी करत राहा. आणि मी वारंवार सांगत होतो, हा चिक्या जो आहे नानांचा, डोळ्याचं पारणं फेडणारा हा नंदी आहे. आज नाही उद्या तो सगळ्यांना कळेल. मी माझे जे जुने लोक आहेत विठ्ठलांचे फॅन्स त्यांना माहितीच आहे. आणि विठ्ठलांना काय चीज आहे सगळ्या महाराष्ट्राला माहीत आहे.
कॉंग्रॅच्युलेशन पुन्हा सगळ्या नंदींचं करतो आहे. बकासूरचं सुद्धा कौतुक करतो आहे. बकासूरचा व्हिडिओ जरा येईल दुसरा व्हिडिओ नक्की कशाचा आहे ते आपल्या चॅनलवरती बघा.